ओबीसी आरक्षण संपलंय. ओबीसी समाज मराठ्यांसमोर स्पर्धेत टिकू शकत नाही असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता ओबीसी राजकीय पदावर निवडून येणं अवघड झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर लक्ष्मण हाके फसवण्याचं काम करत असून ओबीसी समाज बांधवांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागला नाही असं गंगाधर काळकुटे यांनी म्हटलंय. आज रोजी आरक्षण संपलेलं आहे याचं कारण असं, आम्ही मराठा बांधवांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही. एखादी शिक्षकाची जागा निघाली, एखादी शिक्षकाची जागा एखाद्या संस्थेत निघाली, त्या संस्थेचा मालक कोण आहे? या महाराष्ट्रामधल्या शिक्षण संस्थांचे प्रमुख कोण? तुमचा आमचा माणूस ओबीसी मधून सिलेक्ट होईल का? होणार नाही. त्यांचा दावा हा अतिशय चुकीचा आहे असं मला वाटतं. त्यांचा ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागत नाही हे तो GR दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय आणि राज्याच्या प्रमुखांनी सांगितल्यानंतर असं वक्तव्य करणं हे श्री हाके यांना शोभत नाही. त्याच्यामुळं आरक्षण गेलंय हा त्यांचा दावा फसवा आहे. तसं काहीही नाही. आमचे ऑलरेडी सगळे पहिले ओबीसीत आहेत. नाशिक असेल किंवा त्या उत्तर महाराष्ट्रात सुद्धा आमचे बांधव तिथं राजकीय सहित सगळं आरक्षण घेत आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.